दादा पायी चालत आले या वाक्यातील पायी या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? ठीक आहे मित्रांनो, आता आधी कारकार्थ म्हणजे काय आपण बघू. तुम्हाला माहिती आहे कारकार्थ म्हणजे काय? एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर त्या नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध येतो आणि त्यातून जो अर्थ व्यक्त होतो त्याला कारकार्थ म्हणतात. कारण क्रियापद हा कारक शब्द असतो, ठीक आहे, आणि म्हणून त्याला कारकार्थ असं नाव दिलेलं आहे. थोडक्यात क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे कारकार्थ. ठीक आहे, मग आता आपल्याला इथे सप्तमी विभक्तीचा प्रत्यय दिलेला आहे. पाय हा मूळ शब्द आहे आणि त्याला ई प्रत्यय लागला जो सप्तमीचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण आहे. पण इथे मात्र अधिकरण आपलं उत्तर येणार नाही. इथे आपलं उत्तर येईल करण. करण उत्तर यायला कारण काय आहे? लक्ष द्या की विभक्ती जी आहे ती आपण प्रत्ययावरून ओळखतो, पण कारकार्थ मात्र, ठीक आहे, ज्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागला त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे यावरून ठरवायचा असतो. मग इथे वाक्यात क्रिया कोणती आहे? चालत येण्याची. ठीक आहे, आणि ती पायाच्या साहाय्याने घडलेली आहे. म्हणजे पाय हे वाक्यातील क्रियेचं साधन आहे आणि क्रियेचं साधन म्हणजे करण. आणि म्हणून इथे विभक्ती जरी सप्तमी असली तरी तिचा कारकार्थ करण आहे, अधिकरण नाही, जरी अधिकरण हा मुख्य कारकार्थ असला तरी. आणि लक्षात ठेवा की सप्तमी विभक्ती दोन कारकार्थ प्रगट करते, एक अधिकरण आणि दुसरं करण. ओके, आणि म्हणून इथे आपलं जे उत्तर येणार आहे ते करण येणार आहे, अधिकरण नव्हे. ओके, यस.